इयत्ता 5वी विषय मराठी धडा 2 बंडूची इजार या पाठातील संपूर्ण स्वाध्याय आपण आता बघणार आहोत। प्रश्न पहिला, चर्चा करून उत्तरे लिहा। अ. बंडूची इजार लांब झाली म्हणून कापून कमी केली। जर ती अकूड झाली असती तर ती लांब करण्यासाठी काय करावे लागले असते? शक्य तेवढे सगळे मार्ग सुचवा। उत्तर, बंडूची इजार आखूड झाली असती तर पहिला मार्ग आहे तसाच कपडा इजारीच्या पायाला जोडावा लागला असता। दुसरा मार्ग आहे इजार कमरेत उसवून काही इंच लांब करता आली असती। आ. इजारीची चड्डी झाली यात चूक कोणाची? उत्तर, इजारीची चड्डी झाली यात चूक सगळ्यांचीच झाली, परंतु खरी चूक बंडूच्या बायकोची झाली, कारण इजारीचे पाय प्रथम तिने कापले ते तिने बंडूच्या बहिणीला, आईला व बंडूला सांगायला पाहिजे होते। ई. बंडूच्या इजारीचे पाय 4 बोटे कापले म्हणजे पाय असणारे इजार सजीव आहेत असे आपण म्हणत नाही, पण बोलताना आपण असेच बोलतो। इजारीसारख्या कितीतरी वस्तूंना वेगवेगळ्या अवयवांची नावे वापरतात, त्यांची नावे सांगा। उत्तर, शर्टाचे हात, पेनची जीभ, कपाचा कान, बटाट्याचा डोळा, बाटलीचे तोंड, टेबलाची पाठ इत्यादी। प्रश्न दुसरा, खालील वाक्यांमध्ये कंसातील शब्दांपैकी वाक्य शब्द वापरून वाक्य पूर्ण करा। त्या वाक्याचा अर्थ लिहा। शब्द आहेत कान, नाक, पाय, हात, डोळा, केस, पाठ, पोट, गळा, तोंड इत्यादी शब्द वापरून वाक्य पूर्ण करायचे आहे। त्यातील पहिला, अ. चुलीवरच्या तव्याची टिंबटिंब काळीभोर झाली होती। उत्तर, चुलीवरच्या तव्याची पाठ काळीभोर झाली होती। दुसरा, आ. कपाचा टिंबटिंब तुटला होता म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला। उत्तर, कपाचा कान तुटला होता म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला। ई. हा नारळ नासका निघणार, नारळाचा टिंबटिंब बघून धन्वा म्हणाली। उत्तर, हा नारळ नासका निघणार, नारळाचा डोळा बघून धन्वा म्हणाली। ई. मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे टिंबटिंब फुगले होते। उत्तर, मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे पोट फुगले होते। उ. कितीही जोर लावला तरी बाटलीचे टिंबटिंब उघडेना। उत्तर, कितीही जोर लावला तरी बाटलीचे तोंड उघडेना। उ. चरवीतले दूध गंजात ओतले तर ते गंजाच्या टिंबटिंबपर्यंत आले। उत्तर, चरवीतले दूध गंजात ओतले तर ते गंजाच्या गळ्यापर्यंत आले। ए. सुईच्या टिंबटिंब दोरा ओवून धोंडूमामांनी शिलाई मशीन सुरू केली। उत्तर, सुईच्या नाकात दोरा ओवून धोंडूमामांनी शिलाई मशीन सुरू केली। आई. आंब्याच्या कोयीचे टिंबटिंब पांढरे होईपर्यंत गणू कोय चोखत राहिला। उत्तर, आंब्याच्या कोयीचे केस पांढरे होईपर्यंत गणू कोय चोखत राहिला। ओ. आपले शेकडो टिंबटिंब पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्ष सगळ्यांना सावली देते। उत्तर, आपले शेकडो हात पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्ष सगळ्यांना सावली देते। औ. खोलीतल्या एकमेव खुर्चीचा टिंबटिंब मोडला होता म्हणून मी जमिनीवर बसलो। उत्तर, खोलीतल्या एकमेव खुर्चीचा पाय मोडला होता म्हणून मी जमिनीवर बसलो। आता आपण बंडूची इजार या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय बघितला। धन्यवाद।